नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत। याच वेळी म्हणजे 20 जानेवारी रोजी ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन होणार आहे। 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। 20 जानेवारीपासून ओबीसीचं आंदोलन होणार आहे। आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे। पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। हत्येच्या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले। महेश महादेव चंदन शिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे। पूर्व यमनस्यातून 4 कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। 4ही आरोपीच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कैचीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली। अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश मोटे आणि आदित्य मोरे अशी या संशयित आरोपीची नावे आहेत। खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता। दरम्यान इतर 4 संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते, पण पूर्वयमनस्यातून मनात ठेवून या 4घांनी कारागृहात महेशची हत्या केली। कांदा निर्यात बंदी निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले। दरम्यान यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं। पण या कांद्यांमुळे अखेर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंच, कारण बीडमधील नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारपेठेत चक्क 1 रुपयाचा भाव मिळाला। त्यामुळे शेतकऱ्याला उरलेला कांदा हा शेतामध्येच बांधावर फेकून द्यावा लागला। बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी 2 एकरावर कांद्याची लागवड केली होती। जेव्हा कांदा विक्रीसाठी आला तेव्हा तो कांदा सोलापूरच्या बाजारपेठेत विकायला घेऊन गेले, पण बाजारपेठेत कांदा विकायला घेऊन गेल्यानंतर तिघे त्यांच्या कांद्याला 1 रुपयाने किलोप्रमाणे कांद्याला भाव मिळालाय। अयोध्येतील राम मंदिरात 600 किलो वजनी घंटा बसवण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशमधील जलेसर शहरातील एका कुटुंबियाने ही घंटा तयार केली असून श्रीराम मंदिरातला ही भेट देण्यात आली। याचा व्हिडिओ आता समोर आला आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे। या उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात तब्बल 600 किलो वजनी घंटा बसवली जाणार आहे। ही घंटा अष्टधातूंनी तयार केली असून यावर मोठ्या अक्षरात जय श्रीराम असे लिहिण्यात आले। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी फिट घोषित केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता केदार यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय 21 वर्षांनंतर गेल्या आठवड्यात आला। नागपूरच्या विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते सुनील केदार आणि 5 जणांना दोषी ठरवून 5 वर्षाच्या तुरुंगवासासह 12.5 लाख रुपयांचा दंड भरण्याचेही आदेश दिले आहे। इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपांमध्ये शिवसेना 23 जागांवर ठाम आहे। शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी या 23 जागांवर ठाम आहे। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युलाही समोर आलाय। 23 शिवसेना, 15 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 10 काँग्रेस असा फॉर्म्युला समोर आलाय। शिवसेनेने मुंबई 4, पश्चिम महाराष्ट्र 3, कोकण 2, ठाणे 2, पालघर 1, विदर्भ 4, मराठवाडा 5, उत्तर महाराष्ट्रातील एका जागेवर दावा केलाय। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबर रोजी नागपुरात हे तैयार हम या नावाने काँग्रेसची सभा पार पडली। या सभेसाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर जागेत खास मैदान तयार करण्यात आले आहे। काँग्रेसच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त हे तैयार हम सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त डोनेशन फॉर देश ही देणगी अभियान सुरू केलं आहे। या रॅलीतील विशेष बाब म्हणजे सर्व सीट आणि खुर्च्यांच्या मागे बारकोड लावण्यात आला होता। लोकांकडून डोनेशन फॉर देश या अंतर्गत देणगी घेतली जात आहे। या कोडचे स्कॅनिंग केल्यानंतर 138 रुपये देणगी देऊ शकता।
तसंच 1380 रुपये, 13800 अशा स्वरूपात ही देणगी देता येणार आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहे। मात्र सरकारकडून अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकार विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक लक्ष्मीच्या अवतारात आंदोलन केलं आहे। सरकारला जाग आणण्यासाठी कडक लक्ष्मीच्या रूपात या अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या। मानधनवाढ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका संपावर आहेत। पहाटे भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात ठाण मांडून बसला होता। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या बिबट्याची हालचाल कैद झाली होती। त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। नागरिक ही बिबट्या आल्याच्या घटनेनं भयभीत झाले होते। अखेर वन विभागाकडून या बिबट्याला जेरबंद करण्यात आले। यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पर्यटन किल्ले परिसरामध्ये धुडगूस घालत असतात। अनेक ठिकाणी दारू पिऊन पर्यटक गोंधळ घालतात। हे टाळण्यासाठी पर्यटकांचा कायमचा पसंतीस उतरणारा हरिश्चंद्रगड 31 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षापासून तरुणाईकडून अशा किल्ल्यांवर जाऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याचे प्रकार घडत आहे। यावेळी नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेक जण मद्य पार्ट्या आणि अंमली पदार्थांचे देखील सेवन करतात। यामुळे तिथल्या किल्ल्यांच्या परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आता 31 डिसेंबर रोजी पर्यटकांना हरिश्चंद्रगडावर जाता येणार नाहीये। 31 डिसेंबर रोजी हरिश्चंद्रगड बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे। अकोले तालुक्यातील पाचनई गावाने घेतलेला हा निर्णय सर्वांना समजावा म्हणून सोशल मीडियावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत। किल्ला बंद असतानाही पर्यटकांनी जबरदस्ती इथे पर्यटन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना 5000 रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्राम समितीने घेतला आहे। राज्य सरकारने सरकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांचं अनुदान जाहीर केलं आहे। मात्र नाशिक जिल्ह्यात सिन्नर वगळता सर्वच ठिकाणी खाजगी दूध संघ असल्याने सरकारने सहकारी आणि खाजगी असा कुठला भेदभाव न करता सरसकट सर्वच दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्वच दूध संघांच्या वतीने होत आहे। राज्य शासनाने हिवाळी अधिवेशन काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान सहकारी दूध उत्पादक संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची 1 जानेवारीपासून जाहीर केले आहे। या निर्णयाबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कारण आज राज्यामध्ये एकूण दूध उत्पादनाच्या 75% दूध हे खाजगी दूध प्रकल्पाकडे असल्याने या अनुदानाचा लाभ फक्त 25% दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।